पुण्याच्या दारूकांडाची धक्कादायक पुनरावृत्ती आता बीडच्या परळीत घडली आहे। परळीतील साठेनगर भागात विषारी हातभट्टी दारू पिऊन एका तरुणाचा मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परळी शहरात प्रचंड संताप उसळला असून संतप्त नातेवाईकांनी थेट पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडलाय। वारंवार तक्रारी करूनही पोलिसांनी दुर्लक्ष केल्यामुळेच या तरुणाचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केलाय। दारूबंदी करा नाहीतर मृतदेह पोलीस ठाण्यात आणू असा आक्रमक पवित्रा नागरिकांनी घेतला असून आरोपी दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाते। काय घटना घडली आणि काय प्रकरण आहे? साठेनगर मध्ये सुरेश मस्के हा तरुण सकाळी भाजी मार्केटला काम करून त्याची आई 70-75 वर्षाची त्याची आई आहे। त्या आईला खाऊ पिऊ घालून तिला जगवत होता। तर त्याच्यामध्ये दारूबंदीसाठी आम्ही निवेदन वर्षातून 4-5 निवेदन आम्ही पोलीस स्टेशनला देतो। हातभट्टी दारू आमच्या भागातली बंद करा म्हणून, पण त्याच्यामध्ये कुठल्याही पोलिसांना ह्याच्यामध्ये लक्ष दिलं नाही। त्याच्यामुळं हा सुरेश मस्के आमच्यातून आज नाही असा झाला। तर ह्याच्यामध्ये आता एवढं गेल्या महिन्यातच आता पुण्याला खूप मोठं 25 लोक तिथं हातभट्टी विषारी दारू म्हणून मरण पावलेले आहेत। तरी देखील ह्या पोलिसाला थोडं बी गांभीर्य घेतलं नाही। पोलिसांना जर हे लक्ष दिलं असतं, ह्या भागातली आमच्या भागातली जर दारू बंद केली असती तर हा सुरेश आमच्यातून आज निघून गेला नसता। तर त्याच्यामध्ये आमच्या भागातले वर्षामधून एक 10 माणसं आम्हाला स्मशानभूमीत सोडावं लागली आणि ते लेकरा बाळाचं पूर्ण वनवास उठवलं आहे। हातभट्टी आता देखील सध्याला चालूच आहे आमच्या भागामध्ये। तरी देखील आम्ही पोलीस स्टेशनला आलो तरी देखील कुठल्या ठिकाणी रेड बी झाली नाही, काही नाही, कुठला दारूवाला आणला बी नाही। तर साठेनगर भीमनगर मध्ये हातभट्टी दारू विकणारे अनेक तिथे धंदे आहेत। आम्ही सतत उपोषण करतो, निवेदन देतो, SP पर्यंत निवेदन दिले, त्याची भेटही घेतली, उपोषणही केलं, परंतु पोलीसवाल्याचं याचं काही लक्ष नाही इथं। आणि आमचे भीमनगर साठेनगरमध्ये अनेक तरुण असे उद्ध्वस्त झालेत पिण्यामुळे हातभट्टी। हेच प्रकरण पुण्यामध्ये असं झालंय, तिथं गावठी दारू विकणारे बरेचसे काही मिळेत आणि जर पोलीसवाल्यांनी हे लक्ष दिलं असतं तर आज हे तरुण वारलं नसता। आम्ही सतत सांगून सुद्धा हे काही लक्ष देत नाहीत आणि केसेस केल्या म्हणून सांगतात, पण केसेस असे करतात की ते जे हातभट्टी विकतात त्याच्यावर केस करत नाहीत, ते दुसऱ्यावर केस करतात आणि इथं नोंद करतात की आम्ही केस केली म्हणून, पण त्याच्यावर करत नाहीत। डुप्लिकेट केस करून त्याला दुसऱ्याला पैसे देऊन मजुरी देऊन त्याच्यावर केस घ्यायला लावतात। अशा पद्धतीने केस करून ते निधी करतात। म्हणून आम्ही आता सांगतो की आता जर दारू बंद झाली नाही हातभट्टी तर आम्ही परत आणि आंदोलन करणार आहोत, उपोषण करणार आहोत। पोलीस स्टेशन पुढे उपोषण करू, आम्ही SP पुढे उपोषण करू, DYSPला उपोषण करू। तिथं हे जर झालं नाही, आता आम्ही निवेदन दिलं आहे, तिथं सगळे महिला आलेले आहेत, आता आम्ही निवेदन दिले, या निवेदनमध्ये त्यानं जर नाही ऐकलं तर बघूया त्याच्यानंतर आणखी आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवू। पुण्यामध्ये जे दारू विक्रेत्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे त्याच प्रकारे आपण इथं काही निवेदन देणार आहे। त्याच पद्धतीने आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि तसाच गुन्हा त्यांच्यावर दाखल झाला पाहिजे असं आमची मागणी आहे। आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड।